आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। करताना तुम्ही बाजूला हैसा असा भास होतो। कुणाच्या घरातनं गरम भाकरीचा वास आला की नाही आयले आठवते हो। आबा मी हे सगळं बोललो म्हणून उग वाईट वाटून घेऊ नकासा। आता काय तर मिळवायला काय तर कमवायला लागतंयच की। माझा शब्द हाय तुम्हासनी। किती भी काय भी संकट येऊ देत मी हार मानणार नाही। ते तुमच्यापासून लांब आहे की नाही म्हणून थोडं वाईट वाटतंय एवढंच। तुम्ही माझी काय बी काळजी करू नका। मी माझ्या परीक्षा झाल्या की नाही एकदम फास्टात येतो गावाला। हे पत्र तुम्हासनी मिळालं का उत्तर पाठवा। उद्या सकाळीच हे पत्र टाकतो। निंगे नयनतारा मॅडमचं सगळं पैसे देऊन झाले। आता फक्त अभ्यासाकडे लक्ष द्यायचं। हे बघ परीक्षा बी जवळ आल्यात त्यामुळे आपल्याला अभ्यास एके अभ्यास एवढंच करायला लागणार। वय चला उशीर व्हायला। काय ग अशी अचानक का थांबलीस? उशीर व्हायला ना व चल की। थांब एक काम करून जाऊया। दादा तुम्हाला इथं पानटपरी टाकायची परमिशन कोणी दिली? काय ग बाय तुझ्या पोटात काय दुखलं आणि तुझ्या चेहऱ्याकडे बघून वाटत नाही की तू सिगरेट खैनी तंबाखू खाणारी असशील म्हणून। ओ दादा उगा काय बी काय बोलायलाय? कॉलेजच्या आवाराच्या 100 मीटर पर्यंत कुठली बी पानटपरी टाकता येत नाही एवढं माहित नाही का तुम्हाला? ए हे तू सांगणारी कोण? चल गप्पा निघ चल। ओ काका ती सरळ बोलायली की नाही मग सरळ बोला की। ती कॉलेजची जीएस आहे। त्याचं काय ताई कॉलेजच्या मुलांना जास्त लांब जायला नको ना म्हणून ते जवळ टाकली टपरी। आणि पानटपरी जवळ असली काय आणि लांब असली काय अहो काय फरक पडतोय? शेवटी ज्याला जे पाहिजे तो शोधत येतोच इथे आमच्याकडे म्हणून इथेच टपरी टाकली। त्यात काय वाईट झालं? तायडे तुला म्हणून सांगतो तो आधीचा जीएस होता ना तो इथं स्वतः सिगरेट प्यायला यायचा। हा आपण त्याकडे पैसे नाही घ्यायचो। ते काय म्हणतात ना हा पर्सनल अंडरस्टँडिंग। बघ आता तू जे झालीस की नाही मग तुला जे काय पाहिजे असेल ते सगळं भेटत। तुझ्या मेकअपचं सामान विमान काय असेल ते बोल काय देऊ का आणखी काय पाहिजे? ए वांड्रा लाज नाही वाटत? लाज देतोस? तक्रार करू का पोलिसात? आता एकदाच सांगतो पुढच्या तासाभरात तुझी पानपट्टी बंद करायची नाहीतर कॉलेज मॅनेजमेंटला सांगून 2 मिनिटात बंद पाडी। आणि जर लय नाटक केलीस तर पोलिसांनी सांगेल कळलं का?
आजी तू कशाला इथे आली आहेस? मी सांगितलं ना मला नाहीये इंटरेस्ट तुझा प्लॅन ऐकण्यात. काहीच इंटरेस्ट नाही. प्लीज गो. हो पण मी फक्त म्हणते तुला चल तू माझ्यासोबत. काय रे, अनिकाची एंगेजमेंट झाली नाही पण तिने दिलेला लाडू मस्त होता. हो ना यार, तिने दिलेले गिफ्ट पण एकदम नकली निघाले. सेम तिचे साखरपुड्यासारखेच. कोणाला चिडवतोयस? हा, तुझी हिम्मत कशी झाली? मला चिडवतोयस? आय विल किल यू. अनिका सोड 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 सोड. हे असं सगळ्यांच्या तोंडी नाही लागायचं मला. ग्रॅनी आजी, तू मला थांबवतेस? ग्रॅनी आजी, तू पाहिलं नाही त्याने काय केलं? मला चिडवलं मला, आणि तू त्याला बोलण्याच्या ऐवजी मला बोलतेस. हाऊ कॅन यू डू दॅट? तू किती युजलेस आहे यार. तू कसं काय मला थांबवू शकते? का असं करतेस तू? मला तुला हेच सांगायचं होतं की ह्या लोकांशी बोलण्यामध्ये अर्थ नाहीये. हे म्हणजे कसं चिखलात दगड मारल्यासारखा आणि तो चिखल आपल्या संघावर उडवल्यासारखं होतं. म्हणून सांग. ग्रॅनी आजी, ओपन युअर आईज. इट्स विंटर, रेनी सीझन नाहीये इथे. चिखल कुठे मिळणार आहे मला? आणि ती म्हण आहे म्हणजे उपमा देऊन मी तुला सांगत होते. या वेळेला उपमा काय बोलू? तू देव्स वेट. आय हेट यू ग्रॅनी आजी. काय मुलगी? माझी नात म्हणायची पण मला लाज वाटते खरंच. आजी एवढी हुशार आणि ही नात साधे साधे शब्द कळत नाहीत. काय करणार, रागिणीवर गेली. हाय. आई, जे झालं ते झालं. आता त्यावर विचार करत नको ना बसतोस प्लीज. विचार करू नको तर काय करू? गुरुजी सुद्धा म्हणाले होते ना तुमची मोठी नात येईल म्हणून. पण आई, त्यांनी हे सुद्धा सांगितलं होतं आपल्याला की आपल्याला तिला ओळखता आलं पाहिजे. याचा अर्थ राजन, माझी मोठी नात आपल्या आसपासच असेल पण आपण तिला ओळखू शकत नाही हो. असंच झालं असावं कदाचित. अरे साहेबा, असं दरवाजात का उभा आहेस? या आत ये. ये बस. सॉरी तुम्हाला डिस्टर्ब केलं, पण अर्जंट सह्या हव्या होत्या. अरे बस तरी. आणि एवढं औपचारिक का बोलतोयस? तू काय परकायस का? मी आणि राजन माझ्या मोठ्या नातीबद्दलच बोलत होतो. हो, ते आलं लक्षात माझ्या. बरं मला सांग, तू काय घेणार? चहा, कॉफी? नाही सर, खरंच नको, थँक्यू. नक्की? हो सर.